आणि घाण. आयुष्यमान भव. सुजय पाय काढ. हे सुजय किती घाण रे. कधीतरी स्वतःहून उचलत जा ना. टेबल खाली काय केवढ्या मी नाही करत. आशू करतो. तुला माहितीये का आशूची सोय. कुठेही कचरा दिसला तो अशी फुटबॉल सारखी लात मारतो आणि कचरा माझ्या टेबल खाली सरकवतो. खरंच खरंय. काय 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 सिगरेटचं पाकिट आपल्या घरात. सुजय तू सिगरेट ओढतोस. मी एक मिनिट. मी कशाला सिगरेट ओढीन. मग तुझ्या टेबल खाली कसं आलं पाकिट. पण मुद्दा हा आहे की हे पाकिट आपल्या घरात सापडलं म्हणजे आपल्या घरातलं कोणतरी सिगरेट ओढतं. कोण. कैवल्य. नाही नाही कैवल्य नसेल. काय नसेल. या आर्टिस्ट लोकांना अशा सवयी असतात. वेळ जात नसला की सिगरेटी फुंकत बसायच्या. सुचत नसलं की सिगरेटी फुंकत बसायच्या. कैवल्यच नाही ना. पण आपला कैवल्य असा नाहीये. पण आहे तो आर्टिस्ट. हा म्हणजे सिगरेट ओढणारा. मग पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. काय कुठे चाललास. हात धुवायला बाहेरून आलोय ना. अच्छा बाहेरून आल्या थेट हात धुवायला चाललाय. म्हणजे हात धुण्यासारखं बाहेर काहीतरी हाताला लागलेलं दिसतंय नाही का. बाहेरून आल्यानंतर हात धुवायचे असतात. चांगली सवय बेटा असं तुम्हीच शिकवलंय ना आम्हाला बाबा. पण बाहेर केलेल्या वाईट सवयी लपवण्यासाठी चांगल्या सवयींचा वापर करावा असं शिकवलं नाही ना रे मी बाळा. कुठली वाईट सवय बाबा. सांग सांग. बघू हात बघू. बघू ना हात. काय भविष्य सांगणार आहेस का. हो जे अंधकारात आहे सांग. काय काय झालं. कुठला ब्रँड. हा ब्रँड कुठला आहे हा. अरे कसला ब्रँड. सिगरेटचा. हा हा बघ घाणेरडा मनुष्य. हा बघ बोलावतोय बघ कसा. हात उगारतोय. ह्या घाणेरड्या व्यसनापायी आज आपल्यावर हात उगारतोय हा. उद्या काय करेल आपलं बघ. म्हणून मी वडिलांना वचन दिलं होतं मी कुठल्याही व्यसनाला बळी पडणार नाही. हे इकडे इकडे हे बघ स्कॉलर. मी गायक आहे गायक. हा मी माझा आवाज सांभाळतो. त्यामुळे हे सिगरेट वगैरे ओढून माझी फुफ्फुस जाळू नाही शकत मी. खबरदार 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 परत असा आरोप केलास तर. आणि काय मगासपासून माझ्या हाताचा वास घेतीये. काय चाललंय. मग अरे वास कसला येतोय घाण हाताला. सांग. काय ना मगाशी मी मस्त आनंदात टॉक टॉक करत रस्त्याने चाललो होतो तर झाडावर एक पक्षी बसला होता. त्याने प्रसाद म्हणून माझ्या डोक्यात. मग ते मी असं पुसायला गेलो तर सगळं हाताला लागलंय. यक. बघायचंय कशाचा वास आहे. कुठला ब्रँड आहे बघायचंय. कबूतर ब्रँड आहे की कावळा ब्रँड आहे की चिमणी ब्रँड आहे बघायचं. परस्त्री वास घ्यायचा जवळजवळ येते माझ्या. घे ना बघ ना वास बघ ना. नॉनसेन्स. काय झालं ग मीनल. कोणी आठवण काढताय का मनापासून. खोकला नाही मला उचकी नाही आलीये. तेच का आलाय खोकला. का म्हणजे काय आलाय. का. अरे का म्हणजे काय. मी ना रोज सेटवर जाऊन सिगरेटी ओढत बसते दिवसभर म्हणून आलाय. येस येस. बघ म्हणत नव्हतं मी. आता कळलं तुला मुली काय काय करतात ते. मीनाल असं बरं नव्हे ग. मुलींना शोभतं काय असं सिगरेट वगैरे पिणं. मला वाटलं होतं ना हे सिगरेटचं पाकिट कोणाचंही असेल पण तुझं नसेल. हे दाखव तिला. पाकिट. तेच विचारतोय कोणाचं आहे. आणि आता कळलंच तुझं आहे. हे जे तू टेबलाखाली फेकून दिलं होतं सिगरेट ओढल्यानंतर. एक मिनिट. पहिली गोष्ट म्हणजे मी सिगरेट ओढत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर मी ओढत असते ना तर तुमच्या तोंडावर ओढली असती. कोणाच्या बापाला घाबरत नाही मी. हे करेक्ट आहे ऍक्च्युली. मग कोणाचं आहे पाकिट. हे ज्वानीच्या आगीची मशाल हाती. हॅलो एव्हरीबॉडी.
असे काय बघताय सगळे माझ्याकडे? हॅलो एव्हरी बिडी. बिडी नाही रे, ते बॉडी असतं. बॉडी. हे बॉडी. बॉडी सॉस लो. बॉडी सॉस लो. बॉडी. मोठा श्वास घे. मोठा श्वास घेतोच की मी, त्याशिवाय जगणार काय? काय 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 करायचं? श्वास घे. काही योगाचा मूड आहे का? अशा मोठा श्वास घे. सोड. सोड. अरे श्वास सोड. यार काय काय वास काय घेतय स्लीपिंग डॉग सारखे? आपला आशू सिगरेट ओढतो. मिनल नाही अगं, हे शक्यच नाहीये. नॉट पॉसिबल. ग आम्हाला पण असंच वाटलं होतं, पण काय करणार? सिगरेटचं पाकिट सापडलंय घरात. तेही रिकाम. अरे पण ते पाकिट त्याचं हे कशावरून? अगं तू फार निरागस आहेस ना. तो आपल्याकडनं 10-20 रुपये घेऊन जातो, त्यातली 1 रुपयाची मिंटची गोळी खाऊन येतो, पुन्हा आपल्यालाच विचारतो कसा आहे वास. अरे आपण काय मूर्ख आहोत का न कळायला? नाही बाद झालं. मला दिसून येतो एकदा तरी सिगरेट ओढताना, नाही त्याला चोपला ना, बिंडी सिगरेट ओढतो म्हणजे काय? मीनल, त्याला आपण नीट समुपदेशन द्यायला हवं, तेही त्याला कळू न देता. पण समुपदेशन म्हणजे? काउन्सिलिंग. अगं पण ते डिप्रेशन मध्ये गेल्यावर करतात ना? म्हणजे आपला आशू डिप्रेशन मध्ये गेलाय? नाही, गेला नाही अजून, पण जाणार आहे. काय आहे, आपल्या सुजयचं समुपदेशन ऐकून भले भले लोक डिप्रेशन मध्ये गेले. हो का? आणि तू दिलेला मार खाऊन लोक अत्यानंदाने नाचायलाच लागतात नाही का? युसलेस. आता बघा रे, नाही ना आशूची सिगरेट सोडून दाखवली तर काय? 500 रुपये. शी रे, किती घाण आहात रे तुम्ही. हा, या बाबतीत 300. आशू, ही 2 फुफ्फुस, सॉरी थोडी वर, ही 2 फुफ्फुस आणि ही श्वसन नलिका. ही श्वसन नलिका श्वासाद्वारे ऑक्सिजन फुफ्फुसात भरते. त्यानंतर ही फुफ्फुस तो ऑक्सिजन सगळ्या शरीरात फिरवते. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा की जितकी स्ट्रॉंग फुफ्फुस तितका जास्त ऑक्सिजन, जितका जास्त ऑक्सिजन तितकं सुदृढ शरीर, जितकं सुदृढ शरीर तितकं सुदृढ आयुष्य. वाह वाह, मस्त. सिगरेटी कोणाला पाहिजेत? म्हणजे काय, तू ओढत नाहीस? हे, मी नाही आवडत सिगरेट. काही काय? अशा खोटं बोलू नको. अगं मी खरंच बोलतोय, मी नाही ओढत सिगरेट. तू जर मला सिगरेट ओढताना दिसलास ना, मी जीव घेईन तुझा. हे, ही काय बोलते ही? अगं मी नाही ओढत सिगरेट. किंजलला अजिबात आवडत नाही सिगरेट ओढणारी पोरं. अच्छा, मग किंजलला आवडलं असतं तर ओढली असतीस. हा, नाही. हे बघा, मी सिगरेट साठी पाकिट शोधत नव्हतो. पण मग ते पाकिट कशाचं आहे? याच्यात आहे ना माझी बँक. याच्यासाठी शोधत होतो. याच्यावर हिशोब लिहून ठेवला होता ना, ते शोधत होतो मी. हिशेब? कसला हिशेब? काय आता विश्वास बसत नाही का? हे बघ बघ. अरे पण यावर काहीतरी तारखा आणि त्याच्या शेजारी 1, 2 असे आकडे लिहिलेस. अगं हो, कारण आमच्या मालकाला आम्हाला सांगायला लागतं ना, कुठल्या पार्टीत कुठला मास घालून किती वेळ नाचलो ते सगळे लिहिले. त्यावर आम्हाला पेमेंट मिळतं. पण मला एक कळत नाहीये, ह्याच्यावर का लिहिले सगळे हिशेब? अरे सांगतो, तो माझा पार्टनर आहे ना, तो फुकड आहे. त्याला मी हिशोब लिहायला ठेवलाय, तर त्यांनी हिशोब ह्याच्यात लिहून ठेवलाय. काय करतोयस? मी काही मदत करू का? काही नाही ग, किंजलची सर्टिफिकेट लावून ठेवतो व्यवस्थित. ती एवढी बिझी असते ना, तिला टाइमच नाही भेटत. बघ ना केवढी हुशार आहे किंजल. एवढी सर्टिफिकेट. तुला माहितीये, लहानपणी ना तिला हिरोईन डान्सर व्हायचं होतं. अय्या,
बघ ना सोसायटीतल्या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये सेकंड प्राइज आहे. हा फर्स्ट नाही भेटायचं, पार्शलिटी असते ना. पार्शालिटी? हा सगळीकडे असते, कधी कधी नसते. याच्यात फर्स्ट भेटलंय. हा या कशात? फॅन्सी ड्रेस स्पर्धेत मदर टेरेसा झाली होती किंजल. हे लहानपणी आपली किती स्वप्न असतात ना. तुला माहितीये मला ना लहानपणी पोलीस व्हायचं होतं. पोलीस? बापरे. लहानपणी आपल्याला आयुष्य फॅन्सी ड्रेस एवढं सोपं वाटतं ना. म्हणजे कपडे चढवले, रंगरंगोटी केली की झालो डॉक्टर, परी. पण मोठेपणी तशी जगणारी माणसं किती कमी असतात नाही. हे रेश्मा, तुझ्यात एक स्कॉलर दडलाय. हॅलो मॅम. रेडी आहात? हा रेडी आहे. कॉस्ट्युम्स बघूयात. मी नाही आणलेत. नाही नाही आम्ही आणले. या. हा यातला कुठला घ्यायचा आहे? डिरेक्टर सर आले, ते तुम्हाला सांगतील. हाय मिनल. आय एम हरीश, डिरेक्टर. मला माझ्या एडीने सांगितलं आपल्या रोलसाठी परफेक्ट कास्ट आहे, तर एकदा फोटोज बघून घ्या. सोशल साईडवर तुझे फोटोज बघितले, म्हटलं नाही यू आर द बेस्ट. ओके, ऑल द बेस्ट. सर कॉस्ट्युम. कॉस्ट्युम्स यातले दिस येलो वन. हा ट्राय कर. ओके सर. सर रोल काय आहे? एडी सांगेल ना तुला. ऑल द बेस्ट. कम ऑन, चमके करेंगे. मॅम तुमचे कॉस्ट्युम्स मी आत ठेवतोय. ओके. ऍना, तुझा फोन बोंब बोलतो इकडं. ऍना. आले. येस, हॅलो. मे आय नो हू स्पीकिंग? असं काय करतेस? नाव नाही वाचलंस का माझं? हो सॉरी, ऍक्च्युली ते विचारायची सवय झाली आहे ना. बोल. मी ना आता ऑडिशनला आले. काय? आणि इथे कसं सांगू तुला, मला ना. मीना लिसन, नेव्हर डू दॅट. ऐक ना, काम नाही मिळालं तर काय नाही होत मिनल, पण हे असं जीव बीव देऊ नको अगं. आईला आता फ्रस्ट्रेट होऊन येणार आणि मला मारणार. याच्यात कळटी टाकली पाहिजे. तुला ते ड्रेस ते सगळं दिलं ना, ते बुटीक मध्ये करायचंय मला परत. नको ना असं करू. तू बावळलीस का? अगं मी ऑडिशनला म्हणून आले होते, पण मला इथे यांनी रोलच दिलाय. ओ सॉरी. तुला रोल मिळालाय हिरोईनचा. कोणालाही सांगू नकोस प्लीज. प्लीज कोणालाही सांगू नकोस. तू हिरो कोण आहे? माहित नाही ग, पण मला घेतलंय म्हणजे कोणीतरी नवीनच असेल. हाय मिनल. हाय. या लुकिंग व्हेरी नाईस. थँक्यू. मी तुला सीन समजावून सांगतो. काय आहे, पार्किंग लॉट मध्ये तू चालत येत असतेस, मागून एक अनोळखी व्यक्ती येतो, तो टॅप करतो. ते आपले सर असतात. ओके. सर आले. हाय, आय एम स्वप्नील. सेटवर खूप डास आहेत, तोंड बंद कर, एखादा जाईल तोंडात. व्हॉट अ सेन्स ऑफ ह्युमर सर. हाय, आय एम स्वप्नील. हाय. यू ओके? या. हाय, आय एम स्वप्नील. मीनल. नाईस टू मीट यू. सेम या. सीन करूया? काय करायचंय? हरीशने सांगितलं ते. हा म्हणजे ते मी पार्किंग मध्ये उभी असते, एक अनोळखी व्यक्ती येते आणि मी टॅप करते आणि मिठी मारते. हरीश? सॉरी, लिटिल कन्फ्युजन. तू पार्किंग मध्ये असतेस, अनोळखी व्यक्ती येतो, टॅप करतो, तू टर्न करते, सीन कट, नो मिठी. या. करूया? ऑल द बेस्ट.
सीन असं आहे, आता तुम्ही या साईडने याल, ही आपली कॅरेक्टर जी आहे ना मीरा, ती इथून येईल, ती इथून पास होईल, तुम्ही तिच्याकडे बघता आणि अचानक लुक देऊन निघून जाता. ओके सर? पासिंग रेडी? कमॉन डेकोरेट सर. चला या. सर मीरा या सर. मीरा कट 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 कट. काय झालं? मिनल काय होते माहितीये का, अनोळखी माणूस टॅप करतोय की नाही, हा मग अनोळखी माणसा बघितल्यावर ते आपण कसं रिॲक्ट करणार, कळलं? आश्चर्य, हा तसे भाव येऊ दे. ओके कळलं? ओके. डन. कमा. आता कोण आलं? बापरे बापरे, तू का बापरे म्हणालास? तू का बापरे बोललास? तुम्ही घातलेला पसारा बघून मी बापरे म्हणालो. तो आता आवरायला लागणार म्हणून मी बापरे बोललो. काय रे, एकतर आधीच क्लायंट. काय डोक्यात मारतोस? नाही. हा मग आवरते. क्लायंट बरोबर मीटिंग होती, लवकर आलो तर हा पसारा. काय काही बोलले ना. एक मिनिट, हे काय हा? केस विंचरल्यावर कंगवा जागेवर ठेवावर रे. पण मी तो केस विंचरायला घेतला नव्हता, मग पाठ खाजवायला घेतला होता. ई आता चमचा झाला. ई बरं झालं, गर्ल्सचं सगळं वेगळं असतं. ते मांडण्यावर आहे, मी तसं मानत नाही. ई बापरे, आता तू का बापरे म्हणतेस? तू केवढ्या लवकर आलायस. पण बरं झालं लवकर आलास, मी जेवायलाच वाढणार होते. खाणार आहेस ना तू? अय्या, हे काय? हे धर. जेवायला काय केलंयस? वांग्याचं भरीत, भाकरी आणि ठेचा. पण तुला ठेचाचा त्रास होतो ना? हो. बापरे बाप रे. बापरे, तू का बापरे म्हणालास? घरातले बाबा आले ना घरी म्हणून म्हणलं बाप रे. बरं ऐक सुजय, मी बाथरूम मध्ये काही कपडे अडकवलेत, ते मी आता आवरणार नाहीये. हा, थोड्या वेळाने जेवतो आणि मग ते कपडे आवरतो. सरक रे, माझा फोन आहे. बाप रे, मग ते कपडे तसेच लटकत राहणार. सुजा, आवरू रे आपण. अशी आज रात्री आपण पार्टी करणार आहोत. बाप रे, पार्टी? काय गुल्लक फुटलं का? नाही, आपली मीनल आहे ना, ती हिरोईन झालीये, लीड रोल मिळाला तिला. हसतोयस खरंच? काय बोलताय तुम्ही? मीनलला लीड रोल मिळालाय. हो. मीनल हिरोईन झाली. हो सुजा, खरंच तिला लीड रोल मिळालाय. चल. बापरे, काय? बापरे, मीनल हिरोईन झाली आहे. मीनलला लीड रोल मिळाला. नाही नाही, बघ लीड रोल वगैरे नसेल. ते साईडचे फायटर असतात ना, बुक्क्या मारणारे, तो रोल मिळाला असेल. ते होण्याची लायकी नाही तिची. अरे तिला साधे वी शांताराम माहित नाहीत, भालजी पेंढारकर माहित नाहीत, विजय तेंडुलकर माहित नाहीत. ती हिरोईन झाली आहे. बापरे, विजय तेंडुलकर? सुजा, आय नो विजय तेंडुलकर. अरे देवा. ऐक ना रेश्मा, ते कसं होते माहितीये का? म्हणजे त्यांचं लिखाण कसं होतं माहितीये का? म्हणजे माणसाच्या अंतरंगात शिरून पार त्यांच्या कातडीच्या आतल्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे विजय तेंडुलकर. हो, आणि तुला माहितीये ते सचिन तेंडुलकरचे बाबा पण आहेत. बापरे. अॅना, कसं सुरू आहे शूट? मीनाचा फोन. है ना, गेस माझा हिरो कोण आहे? कोण? ओळख ओळख. हे मीनल तिचा हिरो ओळखायला लावते मला. हा, इट मीन्स तिला दमशेराज खेळायचंय. आय एम रेडी. हॅलो मीनल, आय एम रेडी. बोल, आपल्याकडे डिक्शनरी आता दमशेराज खेळायला. बोल. मी हिंट देते, पुण्याचा मुलगा आहे.
पुण्याचा मुलगा आहे. पुण्यात एकच मुलगा आहे का? पुण्यात एकच मुलगा आहे का? बर, सिंहगडावर जो मुंबईच्या मुलीला नेतो तो. सिंहगडावर मुंबईच्या मुलीला घेऊन जातो तो. सिंहगड हुईच सिंहगड नाही काय ना, व्हॉट इज सिंहगड. आणि पुण्यातला प्रत्येक दुसरा मुलगा मुलीला सिंहगडावरच घेऊन जातो. पुण्यातला प्रत्येक दुसरा मुलगा मुलीला सिंहगडावरच घेऊन जातो. पुढे ओके, नेक्स्ट. मितवाच्या कानात जो बोलतो मंगलाष्टकाचे बोल. मितवाच्या एक मिनिट आहे ना, मला काही रस नाही तुझ्या बरोबर डम शराट्स खेळण्यात, कळलं ना. मी फार इंटरेस्टिंग पुस्तक वाचतोय, मला वाचू दे. बॅलन्स आहे का? हा, हॅलो मीनल मॅडम. हॅलो. हा, तुम्ही स्वप्नील जोशी बरोबर काम करताय ना? हा, सांगा ना मला, स्वप्नील जोशी खरंच गोर आहे का मेकअप लावतो? त्याला मेकअपची गरज नाहीये. श्रेयस खरंच गोरा आहे. श्रेयस नाही, स्वप्नील जोशी. दुनियादारी मधला. हॅलो हॅलो. पावळट खरंच गोरा आहे आणि एकदम फ्रेंडली पण आहे. मस्त आहे काम करायला. ए ऐक, पण कोणालाही सांगू नकोस हा, मी स्वप्नील जोशी बरोबर काम करते, कळलं का? कोणाला सांगू नकोस आता. एक मिनिट. ऐका ना, स्वप्नील जोशी आपल्या मीनल बरोबर काम करतोय हे कोणाला सांगायचं नाहीये. मी स्टेटस टाकलं ऑलरेडी, 50 लाईक्स आले. हा, सांगितलं सगळ्यांना. आ? नाही म्हणजे नाही सांगायचं ते सांगितलं सगळ्यांना. ऐक, आता ठेव फोन, नाहीतर मला उपाशी राहावं लागेल. जेवण संपेल सगळं. जेवण? काय काय जेवायला? तुला घरचं कमी पडतं का? ऐक ना मीनल, फक्त त्याला आठवणीने सांगा की आपला दोस्त दुनियादारीचा लय मोठा फॅन आहे. हा, दुनियादारीचे सगळे डायलॉग त्याला तोंडपाठ आहेत. काय काय ते मेवणे मेवणे. हा, मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे. तो त्याचा नाहीये. नाहीये. तेरी मेरी यारी. हा, तेरी मेरी यारी. ए, मी तुला सांगू का तो मला काय म्हणाला? काय बोलला? शिव्या घातल्या? नाही रे, तो मला बोलला, अगं ए मीनल, तू आजपर्यंत होतीस कुठे? तुझं टॅलेंट असं लपलेलं होतं. काय ऍक्ट्रेस आहेस तू? तो मला म्हणाला की तुझ्यासारखी ऍक्ट्रेस आता नाहीच आहे. यू हॅव दॅट स्पार्क इन यू, यू हॅव दॅट इंटेन्सिटी, असं म्हणाला मला. अरे आशा, हो खरंच तूच माझ्या नेक्स्ट फिल्मची हिरोईन, हा शब्द आहे स्वप्नील जोशीचा. येस. हॅलो. अरे उघडा ना दरवाजा, किती वेळ लावताय? सॉरी सर मी ट्राय करतोय. नुसतं ओरडू नको, काहीतरी कर, कोणाला तरी बोलवा. इकडे अडकलोय मी आणि सगळी हे आता गोंधळ होईल सगळा. मी लवकर करा काहीतरी. सॉरी सर, मी ट्राय करतोय. अरे तुम्हाला कळत नाही का रे? अरे सर मुली बरोबर अडकल्या. चला चला लवकर प्रयत्न करा. ढकला दार, ढकला. बस बस आता काय बस. एक मिनिट. मी दरवाजा बंद झाल्यापासून बघतोय, तू सतत मलाच बघतीस का? असंच. अच्छा, असंच. मस्त. काय लाईफ इज सो अनप्रिडिक्टेबल, नाही? हो ना, कधी काय होईल सांगता येत नाही. हो ना, म्हणजे दरवाजा बंद झालाय, हो ना, आपण दोघे आत अडकलोय, हो ना, त्यात भूक लागली, हो ना, शाळा सुटले, पाटी फुटली. हो ना. काय हो ना, तुझं अजिबात लक्ष नाही माझ्या बोलण्याकडे. सॉरी. तू फक्त मला बघतेस.
आला का मेसेज? थांब रे. आला. आला. हा. मीनल कंटाळलीये. का? सॉंगचे भिंडा घेतो ती माझ्यासोबत. अरे मग खेळू ना. चल चल. थँक्स. यार, स्वप्नील जोशीचं लग्न झालंय. हो, पेपर मध्ये आलं होतं. त्यात काय नवीन? हो सॉरी, तू पेपर वाचत नाहीस नाही का? स्वप्नील जोशीचं लग्न झालंय ना, चांगलीच बातमी ना. पहिले ही न्यूज चिंजीला दिली पाहिजे. कसं आहे, तिला तो फार आवडायचा ना. अरे ती मिनल काय वेडी आहे का रे? हा, कधी नव्हतं एक भूमिका मिळाली तर त्याचा नीट अभ्यास करावा, त्या मूड मध्ये जावं, सखोल अभ्यास करून ती भूमिका पडद्यावर कशी दिसेल याचा थोडा विचार करावा. इथं आपले वेगळेच काहीतरी इंटरेस्ट आहेत. तुझ्या काय करणार आहे ती? अडकली आहे ना ती खोली स्वप्नील जोशी सोबत. काय काय मिनल अडकली स्वप्नील जोशी सोबत? मिनल अडकली आहे स्वप्नील जोशी सोबत. एक मिनिट पॅनिक होऊ नका. अशा वेळी आपल्याला संयमाने काम घ्यायला पाहिजे. तुम्ही तिकडे बसा जरा. एक का वैरी आहेत. आणि काय झालं? आशू, आपल्याला लवकरात लवकर मिनलशी संपर्क साधायला पाहिजे. का? अरे तुला माहितीये ना हे ऍक्टर लोक कसे असतात. कसे? अरे कसे असतात कसे. ओ माय गॉड, तिला लवकरात लवकर फोन करा. यांना सांग, ए त्या मिनलला फोन लावा रे. हो हो, एक काम कर. हा, तिला फोन लाव आणि तिला म्हणून फोनवर बोलता येत नसेल तर मेसेज कर आणि मेसेज करून तिला सांग, हे बघ मिनल, काही वाईट घडतंय असं वाटलं तर ओरडायचं. काय सांगायचं? सरळ ओरडायचं. स्वप्नील जोशीचा नंबर आहे का? त्याला मेसेज केला पाहिजे ना. काही झालं तरी ओरडायचं. बिनधास्त, घाबरायचं नाही, ओरडायचं. काय, मला स्वप्नील जोशीची काळजी आहे. तो सुरक्षित राहायला पाहिजे ना मिनल पासून. हो रे, ही इज टू स्वीट. काय करताय? फिल्म मध्ये उभा नेहमी वर्क होतो. दरवाजा बंद आहे. हीच ती वेळ. आत्ताही वर्क होतो. फिल्म मध्ये उभा नेहमी वर्क होतो. दरवाजा बंद आहे. हीच ती वेळ. आत्ताही वर्क होतो. काय? तुम्ही पेपर वाचता? का मी पेपर वाचू शकत नाही? मी नट आहे, मी सुशिक्षित आहे, मी पेपर वाचतो. बिग डील. बरोबर आहे सुजयचं. चांगला ऍक्टर व्हायला पेपर वाचावा लागतो वाटतं. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.